पन्हाळा तालुक्यातील पडळ प्राथमिक आरोग्य केंद्रात 100हून अधिक रुग्णांची तपासणी दररोज होत असते। मात्र आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती असल्यानं पावसाळ्यात गर्भवती महिला आणि इतर रुग्णांना आरोग्य केंद्रात दाखल करणं शक्य होत नाही। गळतीच्या ठिकाणी तर बादल्या लावून पाणी बाहेर काढावं लागतं। त्यावेळी कॉटवर इतर साहित्य ठेवण्याची वेळ येते। त्यातच आरोग्य केंद्रात रुग्णांची संख्या अधिक असल्यानं या ठिकाणी औषधांचा तुटवडा जाणवतोय। यामुळे रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यात सतत शाब्दिक वाद होत असतात। प्राथमिक आरोग्य केंद्रांनी 54 औषधांची मागणी केली तर 24 औषधं जिल्हा आरोग्य विभागाकडून दिली जातात। यामुळे आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच औषधांचा तुटवडा जाणवत असल्यानं अन्य जिल्ह्यात काय परिस्थिती असेल याची कल्पनाच न केलेली बरी। पडळ गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या वर्षभरामध्ये की औषधाचा तुटवडा यायला लागलेला आहे। मागणी असते तर त्याच्यापेक्षाही कमी भेटते। तर वरून शासनानं किंवा जिल्हा परिषदेचं यानं की जेवढी मागणी आहे तितक्या स्वरूपातली औषधं उपलब्ध करून देण्यात यावीत एवढी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या मार्फत आणि आपल्या दवाखान्याच्या मार्फत दवाखान्यामार्फत आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि या गोष्टी मिळाव्यात आणि लोकांची गैरसोय होते ती सोय त्यांनी करून द्यावी एवढीच आमची शासनाकडे मागणी आहे। आणि लवकरात लवकर याच्यावरती काय तो निर्णय घेऊन योग्य पद्धतीची औषधं वेळेवर मिळावी। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभोवती सुरक्षा कठडा नसल्यानं दारुड्यांनी या ठिकाणी दारूचा अड्डाच बनवलाय। केंद्राच्या सभोवतालच्या परिसरात अस्वच्छता असल्यानं रुग्णांना त्याचा त्रास होतोय। जनरेटर बंद अवस्थेत वेळेवर न येणारे कर्मचारी याकडे आरोग्य केंद्रांच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्षच होतंय।